बाहेर जाण्याच्या रस्त्यात आला आहे तो, थोडंसं पाणी. अरे बाबा, हो बाहेर आला आहे, बघतो काय परिस्थिती. पूर्णपणे बाहेर आला आहे, बघूया. थोडंसं पाणी देतो मी त्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पाणी पितोय बघा मी मित्रांनो उन्हामध्ये. अतिशय दुर्लभ नजारा आहे. थोडा पाणी आपण देतोय. ओम नमः शिवाय आणि पाणी पितोय बघा मित्रांनो. सर्पमित्र प्रवीण पाटील या यूट्यूब चॅनलवर हा दुर्लभ नजारा आपण बघताय. साप कशा पद्धतीने या उन्हामध्ये पाणी पितोय बघा. आयुष्यपत. कधी कधी मित्रांनो वाटतं की साप हा पुंगीवर डोलत असतो, असं बऱ्याच वेळा आपल्याला बघतोय. पण तसं काय नसतं. सापांना ऐकायला वगैरे येत नाही, पण ते वाहत्या वस्तूकडे नक्कीच लक्ष केंद्रित करतात आणि असं डुलताना आपण बघतोय. हरि ओम, ओम नमः शिवाय. साप आता माझ्या अंगावर येतोय आणि हलताना बघून आता त्याचं फणं बघा. हो 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 हो, हा बघा. जेव्हा तो आक्रमक होतो किंवा पळण्यासाठी निघतो तेव्हा कशा पद्धतीने फणा करतो बघा. अरे बाबा, हा बघा. हा साप जो आहे फणा कशा पद्धतीने काढतो बघा. तर बघा साप नॅचरली कशा पद्धतीने बिलात लपून जातो बघा आणि गायब. तर अशा पद्धतीने आपण हा साप सोडला. त्याच्या काय वाटलं तुला हा बघताना नजारा? चांगलं वाटलं. कधी असं बघायला भेटलं तुला जिंदगीमध्ये? नाही. मग साप लोक मारतात तर मारायला पाहिजे का? नाही. हां, योगू तुला असं काय वाटतं साप नाही मारायला पाहिजे? मारायला पाहिजे. मग तुमच्या घराजवळ बरेच साप तुम्ही मारले ना? कला आमच्या तसंच करतात. का साप मारतात. मारतात ना दिसल्यावर? मग लोकांना सांग साप दिसल्यावर मारू नका. त्यांना प्राणीमित्रांना बोलवा, मग ते वाचवतील, सुरक्षित जंगलात सोडतील. हां, चला. तर अशा पद्धतीने आपण हा साप मित्रांनो सोडला आहे. ऊन बराचसा पडलेला आहे आणि बघू शकता घाम वगैरे. तर आपण साप सोडला आहे आणि आता आपण घरी निघतो आहे. व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.